दिनांक 23 जून रोजी कारंजा जयस्तंभ चौक येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अतुल एकघरे यांच्या नेतृत्वात कारंजा येथील सर्व माजी सैनिकांसह शहीदांसाठी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 14 जून रोजी भारत-चीन सीमेवर लद्दाख येथील गलवान खोरे या क्षेत्रात भारतीय सेनेचे चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले। या वीर जवानांच्या आत्म्याला शांती मिळो तसेच त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली। यावेळी मेणबत्त्या दीप प्रज्वलित करून भारतीय जवानांचा जयघोष करण्यात आला व त्यांना मानवंदना देण्यात आली। झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना संघटनेतर्फे तसेच कारंजा वासियांतर्फे श्रद्धांजली अर्पित करतो। त्यांना स्वर्गात चांगली जागा लाभो आणि त्यांचे जे दुःखी कुटुंब आहे त्यांचं दुःख सावरण्यास त्यांना ईश्वर मदत करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। यावेळी कारंजातील सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व समाजसेवी लोक तसेच पोलीस प्रशासनाचे ठाकरे मेजर व त्यांची टीम उपस्थित होती। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।